राज्यासह नाशिकमध्ये उन्हाची तीव्रता वाढत असताना आता नाशिक महानगरपालिकेकडून देखील विशेष अशी खबरदारी घेण्यात आलेली आहे। नाशिक महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये उष्माघात कक्ष जे आहेत ते आता स्थापन करण्यात आलेले आहेत आणि आपण सध्या नाशिकच्या झाकीर हुसेन या महापालिकेच्या रुग्णालयामध्ये आहोत आणि या ठिकाणी जर बघितलं तर महापालिकेकडून एक कक्ष जो आहे तो आता राखीव ठेवण्यात आलेला आहे। उष्माघात कक्ष जो आहे तो या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे आणि उष्माघाताच्या रुग्णासंदर्भात जे काही लागणारे औषधं आहेत त्याचबरोबर ORS असेल, आईस पॅड असतील ते देखील या ठिकाणी उपलब्ध करण्यात आलेले आहेत। महापालिकेकडून शहरातील जे महापालिकेचे रुग्णालय आहेत त्या ठिकाणी अनेक बेड जे आहेत ते देखील उष्माघाताच्या रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आलेले आहेत आणि आपण या ठिकाणी बघितलं तर अद्ययावत असा जो एक कक्ष आहे तो महापालिकेकडून या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे। या ठिकाणी पेशंट आल्यानंतर त्याला हवा खेळती राहील, त्याचबरोबर उपचार देखील योग्य पद्धतीने होतील अशा पद्धतीची तयारी जी आहे ती नाशिक महानगरपालिकेकडून करण्यात आलेली आहे। आपल्यासोबत या कक्षाच्या प्रमुख आहेत। मॅडम, कशा पद्धतीने या ठिकाणी तयारी जी आहे ती करण्यात आली, उष्माघाताचा कक्ष देखील आपल्या रुग्णालयात तयार करण्यात आला? हे बघा, जेव्हा एमर्जन्सी एखादा उष्माघाताचा पेशंट येईल त्यासाठी आम्ही प्रॉपर व्हेंटिलेटेड रूम ठेवलेली आहे। त्यांचं बॉडी टेम्परेचर लो करण्यासाठी किंवा नॉर्मलवर आणण्यासाठी आपल्याकडे वरती व्हेंटिलेशन आहे, फॅन आहे, प्लस आपण आईस पॅक ठेवलेले आहेत। जेव्हा शरीरातले अतिक उष्णतेमुळे काही इलेक्ट्रोलाइट जे शरीरातले महत्त्वाचे घटक असतात ते जेव्हा कमी होतात ते कंट्रोल करण्यासाठी आपण ORS म्हणा, IV फ्लुइड्स याची इथे लगेच तयारी ठेवलेली आहे। पेशंट आल्या आल्या कुठल्याही प्रकारचा विलंब न होता त्याचे तातडीने इथे उपचार आपल्या उष्माघात कक्षात केले जाते। नक्कीच आपण बघितलं उन्हाची तीव्रता आहे ती देखील अधिक वाढत आहे। या पार्श्वभूमीवरती आपल्या पालिका प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात आली, मात्र आपण काय आव्हान करणार? माझं एवढं सांगणं आहे की शक्यतो जर बाहेर उन्हाच्या वेळेस टाळता आलं तर 12 ते 5 या वेळेमध्ये जी अधिक उष्णता असते ती वातावरणातलेली वाढलेली असते, त्यामुळे त्या वेळेत 12 ते 5 या वेळेमध्ये बाहेर जाणं टाळलं पाहिजे। जे लेबरर्स आहेत किंवा आपण बघतो की जे पादचारी लोक आहेत ज्यांचं बाहेरचं काम असतं त्यांनी एखादा ओला कॉटनचा कपडा डोक्यावर बांधलेला असलेला पाहिजे। बाहेर आपण असेल तर अगदीच तोंडावर किंवा हातापायांवर गार पाणी घेणं टाळायचं। नॉर्मल टेम्परेचरचं जे पाणी असेल त्याच्यानेच तुम्ही हातपाय धुवायचे आहेत। पाण्याचं प्रमाण जे आहे ते तुम्ही 3 ते 4 लिटर पाणी तुमचं पिलं गेले पाहिजे रोजच्या दिवसभरातलं। आणि जर सपोज तुम्हाला उन्हामध्ये जर चक्कर वाटत आहे किंवा तोंडाला कोरड पडत आहे किंवा बोलण्यास काही त्रास होत आहे तर अशा वेळेस तुम्ही तातडीने रुग्णालयात आलं पाहिजे। नक्कीच आपण जर बघितलं तर या ठिकाणी महापालिकेकडून अशा पद्धतीने खबरदारी जी आहे ती घेण्यात आलेली आहे। मध्यंतरी राज्यात झालेल्या अवकाळीनंतर काही प्रमाणात गारवा जो आहे तो निर्माण झाला होता, मात्र पुन्हा एकदा उन्हाची तीव्रता वाढल्यानं एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात नाशिक शहरातील तापमान जे आहे ते 40 अंशांच्या वरती गेलं आहे आणि त्यामुळे आता उन्हाची अधिक तीव्रता जाणवायला सुरू झालेली आहे आणि याच पार्श्वभूमीवरती आता महापालिकेकडून अधिक अशी खबरदारी घेण्यात आली आहे। कॅमेरा पर्सन आकाश शवलेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।